श्री उपासनी साई वाकसुधा अध्याय क्रमांक 21 शके 1845 मिती मार्गशीर्ष वद्य 12 गुरुवार तारीख 3 जानेवारी सन 1924। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः। अथ 21 अध्याय प्रारंभ। संसार दोष निवारण। इहलोकीच्या सुखासाठी किंवा पारलोकीच्या सुखासाठी जो प्रयत्न करतो त्यास सर्वतोपरी ताप आहे। सुखासाठी थंडी वारा यांचे निवारण करण्याकरता प्रयत्न करावे लागतात। आपोआप सुख मिळत नसते। आयते सुख कोठेच नाही। जसे व्यावहारिक सुखासाठी तुम्ही पुष्कळ श्रम करिता व जितक्या प्रमाणात करता त्याच्या अंशाने सुद्धा सुख प्राप्त होत नाही, फार कमी प्रमाणात मिळते। डोंगर पोखरून उंदीर काढला म्हणतात तशी व्यावहारिक सुखाची बाजू आहे। जन्म घेऊन इहलोकीच्या सुखासाठी कितीतरी प्रयत्न करावे लागतात, परंतु फळ मात्र थोडे व टिकाऊ नाही। काही दिवसापुरता असते व पुढे लयाच जाते। सुखाची साधने पुष्कळ जमविली तरी आपल्या हयातीतच ती नष्ट होतात किंवा त्याचा अनुभव येण्यापूर्वीच आपण नष्ट होतो असा अनुभव आहे। मग पारलोकीच्या सुखाच्या प्राप्तीकरता आपल्यास प्रयत्न केला पाहिजे हे उघड आहे। पारलोकीचे सुख आहेच, ते उत्पन्न करावे लागत नाही, परंतु इकडील सुखाच्या नादी लागून राहिल्यामुळे तिकडच्या सुखाचा लाभ होत नाही। जर व्यावहारिक सुखाचा प्रयत्न न केला तर ते प्राप्त होणार नाही, परंतु पारलौकिक सुख आपोआप असल्या कारणाने ते प्रयत्नाशिवाय मिळते। व्यावहारिक सुखासाठी प्रयत्न करण्याची वहिवाट असल्या कारणाने धडपड या 5 गोष्टी जरा जरी कमतरता आली तरी उणेपणा समजता व जन्म फुकट गेला असे म्हणता। कोणास लक्षावधी होण्याची इच्छा असते तर कोणास राव बहादूर होण्याची हाव असते, अशी अवस्था आहे। आपल्यास ब्राह्मण जन्म आला आहे, तुम्ही संसार करा, पैसे मिळवा, परंतु वडिलांस काही सद्गती देण्याचा उपाय करा। जर तुम्ही वाडवडिलास पिंडपाणी दिले नाही तर तुमच्या मुलांपासून तुम्हाला पिंडपाणी मिळून सद्गती मिळेल याची काय आशा। आज एकादशी आहे, गुरुवार आहे, आजपासून त्या वृक्षाखाली स्नान संध्या जपजाप करावी। या पुरस्काराचे फळ ब्राह्मणास तर आहेच, परंतु इतर कोणीही आपापल्या जाती धर्माला अनुसरून कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली कोणत्याही देवतेचे शक्य तितक्या कालपर्यंत नियम बाळगून नामस्मरण करीत बसले तर कोणालाही पुरस्काराचे फळ मिळेल। अश्वस्थादी वृक्ष व परब्रह्म भवचक्राच्या एका सरळ रेषेत आलेले आहेत। बाकी सर्व योनी त्या चक्रात आजूबाजूस आहेत, म्हणून अश्वस्थ वृक्षाची सेवा पूजा प्रदक्षिणा वगैरे करणारे अश्वस्थ वृक्षातील जीवासह एकदम वैकुंठ पदाला जातात। यासाठीच त्यांची मुंज वगैरे करण्याची विधी शास्त्रात सांगितले आहे। यथाविधीने वृक्षातील जीव जसा एकदम मुक्त होतो तसा तो मनुष्यही एकदम मुक्त होऊन जाईल। असे अश्वस्थ वृक्षासारखे पूज्य वृक्ष औदुंबर, वटवृक्ष, शमीवृक्ष, लिंबवृक्ष, तुलसी वृक्ष, बिल्ववृक्ष, आवळी वृक्ष, आवळी म्हणजे आवळकंठी वृक्ष, अगस्त्य वृक्ष म्हणजे हदग्याचे वृक्ष, मंदार वृक्ष म्हणजे रुई मांदार, ऐहिक आणि पारलौकिक सुखाची एकदम लवकर प्राप्ती होण्यासाठी हे अश्वस्थाधिक महत्त्वाचे मुख्य वृक्ष सांगितलेले आहेत। यापैकी कोणत्याही वृक्षाखाली काही कामना वृत्तीने किंवा निष्काम बुद्धीने कोणत्याही आपल्या आवडेल त्या देवतेचे नामस्मरण, भजन, पूजन, जप, ध्यानधारणा, प्रदक्षिणा, काही स्तोत्रपाठ, पारायणे, अनुष्ठान वगैरे कोणत्याही प्रकारे नियम पाळून व्रतस्थ राहून नियमित काळपर्यंत करीत राहिले तर त्याचे फळ ते कर्म पूर्ण होताच मिळते असा अनुभव आहे। आता कोणत्या वृक्षाखाली कोणत्या देवतेचे विशेष महत्त्व असते ते थोडक्यात समजा। अश्वस्थ वृक्ष जे पिंपळाच्या वृक्षाखाली ब्रह्मा, विष्णू, महेश, मारुती, राम, दत्त, कृष्ण व विठोबा रुक्माई। औदुंबर वृक्षाखाली दत्त, वटवृक्षाखाली शंकर, विष्णू, ब्रह्मा, सावित्री, पीर, विठोबा आणि रखुमाई यांचा वास असतो। शमी वृक्षाखाली गणपतीचा वास असतो। लिंब वृक्षाखाली शंकर, कोणतीही स्त्री देवता, देवी वगैरे व पीर यांचा वास असतो। तुलसी वृक्षाखाली विष्णू, राधाकृष्ण, राम, विठोबा, रुक्माई। बिल्व वृक्षाखाली शंकर, आवळी वृक्षाखाली शंकर, विष्णू, अगस्त्य वृक्षाखाली राम व रुई मांदार वृक्षाखाली गणपती, सूर्यनारायण इत्यादी देवतांचा
व देवीचा वास असतो. याप्रमाणे त्या वृक्षाखाली त्या त्या देवतांचे भजन पूजनाधिक सकाम किंवा निष्काम नियम पाळून केले असता त्या त्या देवता प्रसन्न होऊन इष्ट हेतू पूर्ण होतात असा अनुभव आहे. तसेच सद्गुरू संबंधी जी सत्कर्मे ती वरील कोणत्याही वृक्षाखाली व त्याशिवाय इतर कोणत्याही वृक्षाखाली किंवा कोणत्याही दगडाजवळ किंवा पाण्याजवळ किंवा मंगळ अमंगळ सर्व जागेत केली तरी त्यांना पोचतात व त्याचे फळही त्यांना लागलीच मिळते. सद्गुरू संबंधी कोणतेही करण्यास कुठेही व केव्हाही प्रतिबंध नाही. सर्वात हेच सांगणे आहे की ज्याचेकडून ज्या रीतीने होणे शक्य असेल त्याप्रमाणे वरील वृक्षाचे म्हणा का देवतेचे म्हणा का सद्गुरूचे म्हणा कोठेही पूज्य भावाने भजन पूजन वगैरे सत्कर्म करून त्या त्या देवतेशी आपला संबंध जोडून ठेवून आपले व आपल्या वाडवडिलांचे खरे कल्याण करून घ्यावे. एकादशी महात्मा. एकादशीनी यस्तु गोमास संभयक्षी आदी. एकादशीच्या दिवशी गोमास जो भक्षण करेल तो सर्व पापापासून शुद्ध होऊन विष्णू लोकास जाईल. याचा अर्थ ऐकून तुम्हाला विचित्र वाटत असेल, परंतु याचा भलता सलता अर्थ करू नका. सर्व अर्थ बरोबर आहे, परंतु गोमास या शब्दातील गोचा अर्थ गाय असा करू नका. असा न करता त्याचा अर्थ इंद्रिय असा करा. गो म्हणजे गाय, पृथ्वी, वाणी, इंद्रिय इत्यादी. यापैकी इंद्रिय किंवा अवयव असा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. एकादशीच्या दिवशी निराहार राहणे आहे. पाणी देखील पिऊ नये. कित्येक थुंकीसुद्धा गिळीत नाहीत. असे अगदी निराहार राहून दिवस काढावा. जठराग्नीचा नियम असा आहे की वेळेवर त्याला पोषण मिळेल तर बरे, व जर भक्ष्यपदार्थ त्याला घातले नाहीत तर तो तडफड करतो. कशासाठी? तर त्याला त्याचे भक्ष्यपदार्थ मिळाले नाहीत म्हणून. मग तो जवळ जे असेल ते खाऊन टाकतो. त्याची खाण्याची क्रिया बंद पडत नाही. खाद्यपदार्थ न मिळाला तर त्याची गती उलट होते. खाल्लेले अन्न पचन होऊन रस आकर्षण होतो, तर अन्न न मिळाले तर आत खेचल्यासारखे होते. जर अन्न न घातले तर ते घेण्याचा तो प्रयत्न करतो, परंतु तेथे निराहारामुळे काहीच नसते, म्हणून त्या जठराग्नीची उलट गती होते. तो शरीरातील रक्त मांस खेचून खाऊ लागतो. सगळे एकदम खाल्ले जात नाही. एका दिवसात जेवढे खाल्ले जाईल तेवढे खाते. जास्त वेळ होत नाही. अन्न घातले नाही म्हणजे आपल्यातील रक्त मांस तो खातो. अर्थात एकादशीच्या दिवशी त्याने शरीराच्या अवयवांचे मांस खाल्ल्यासारखे झाले. याच वरील श्लोकात गोमांस म्हटले आहे. ते खाऊन शुद्ध होऊन जीव वैकुंठात जातो. हे कशासाठी सांगितले आहे असे म्हणाल तर उपवासाची जरुरी आहे म्हणून. आपल्यास सवय झाली पाहिजे. जरी शरीरातील रक्त मांस संपून जाईल तरी ईश्वर कृपेने हाडाचा सांगडा सुरक्षित राहील. जरी डॉक्टरी मताप्रमाणे 21 दिवसाचे उपवासाने मनुष्य मरून जाईल असे आहे तरी ईश्वर कृपेने तो मरणार नाही. सगळ्या अवयवातील रक्त मांस खेचून खाल्ल्यामुळे गोमांस खाल्ल्यासारखे झाले. कोणी म्हणेल एकादशीच्या दिवशीच असे का, तर इतर दिवशी का नाही? तर इतर दिवशीही उपवास करण्यास कोणी मनाई केली आहे का? त्या दिवशी उपवास केला तरी फळ उत्तमच मिळेल. फक्त शरीराचे पोषण व्यक्तापासून होते. जर व्यक्त द्रव्य दिले नाहीत काही दिवसांनी शरीर पतन होते, परंतु सद्गुरू कृपेने अव्यक्त द्रव्य मिळू लागले तर ते पतन होत नाही. व्यक्त अव्यक्तापासून झालेले आहे. स्थूल व्यक्त शरीरात व्यक्त अन्न मिळून ते पुष्ट होते, परंतु त्या शरीरास व्यक्त द्रव्य न मिळाले व त्याच्या उत्पत्तीचे कारण जे अव्यक्त व अव्यक्त अवस्थेत आलेले आहे त्याची तर उणीव आहे व अव्यक्त द्रव्य मिळू लागले तर त्या अव्यक्तापासून तो देहपुष्ट जरी होणार नाही तरी रक्षीला जातो व व्यक्तापेक्षा म्हणजे व्यक्त द्रव्यापेक्षा त्यात शक्ती जास्त असते. मात्र यास गुरुकृपा लागते. 84 लक्ष योनीपैकी पहिल्या योनीत शक्ती जास्त व पुढीलात कमी असते, म्हणून त्यांना मागच्याची शक्ती घेऊन जीवन पुष्ट करून घ्यावे लागते. यावरून व्यक्त पदार्थ जर मिळाले तर अव्यक्तापासून पोषण होते. अव्यक्ताचा जीवाशी व शरीराशी संबंध असल्याने त्या अव्यक्त्यानेच पोषण होत जाईल. तरी ती शक्ती सद्गुरूपासून संपादन करून घ्यावी. ही काही कठीण गोष्ट नाही. सूक्ष्म शरीर स्थूलाच्या आधारे असल्याने सूक्ष्म शरीर पुष्ट झाले तरी स्थूल शरीर पुष्ट होत नाही, कारण त्याला स्थूल अन्न पाहिजे. तरी पण अव्यक्त जीव पुष्ट झाला असता
जास्त येते तरी पण अव्यक्त जीव पुष्ट झाला असता शक्ती जास्त येते व त्या शक्तीच्या आधारे तो मोठमोठी कामे करू शकतो. याचे विवचन फार आहे, परंतु एकादशी पुरते घेऊ. जठराग्नी रक्त मांस खात खात सर्व खाऊन टाकतो व सद्गुरू कृपा असेल तर अव्यक्त जीव अव्यक्त अन्न खाऊन सशक्त होतो, पण शरीर पतन होत नाही. स्थूल जीव जरी कृश झाला तरी तो मोठमोठी कामे करतो, कारण अव्यक्त पदार्थ त्याला मिळत असतात. जर रोज आपण उपोषण करू लागलो व सद्गुरूची आपल्यावर कृपा असली तर अव्यक्त पदार्थ आपणास खाव्यास मिळतात व ज्याने शक्ती जास्त येते. जेवण हे पाप. पंचमी सप्तमी असा दुसरा दिवस का धरत नाहीत? आमची पंचमी सप्तमी आहे म्हणून आम्ही उपवास करतो असे कोणी म्हणत नाही. नेहमी उपवास केला तरी फायदा आहेच, पण नेहमी नाही तरी एकादशीच्या दिवशी तरी उपवास करावा. आपल्या शरीरात मनासह 11 इंद्रिये अवयव आहेत. यांना म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 1 मन अशा 11ही इंद्रियांना निराहार करायचे, म्हणजे व्यक्त पदार्थ खाऊन घालणे, अव्यक्त पदार्थ खाऊ घालून बाह्यपुष्टीरहित करावायचे. स्थूल देहाचे जेवण व्यक्त पदार्थ आहेत व ते दुःखास कारण आहेत. म्हणून मी म्हणत असतो की जेवण हे मुख्य पाप आहे. हे कसे? तर पाप म्हणजे वाईट. जेवणाचे काय वाईट पाप आहे? जर पाप नाही पुण्य आहे तर पुण्याचे फळ चांगले व्हाव्यास पाहिजे. तसे न होता त्याचा परिणाम विष्ठा होतो. जर पुण्य असते तर विष्ठा न होता सोने झाले असते. मिष्टान्न खाल्ले तरीही सोने होत नाही व जितके चांगले पदार्थ खावेत तितकी विष्ठेस जास्त घाण येते. भाजी भाकरीपेक्षा पक्वान्ने, भजी इत्यादी पदार्थापासून जास्त दुर्गंधी येते. काल चांगले म्हणून खाल्लेल्या अन्नाची आज विष्ठा होते, म्हणजे ते काही पुण्यही नाही व जेवण पापच आहे. तुम्ही म्हणाल जरी विष्ठा झाली तरी शरीर पुष्ट होते, पण शरीर पुष्ट झाले तरी ते पाप रूपच आहे, कारण ते त्या विष्ठापासून पोचले आहे. मनुष्यजन्म पापाचाच पुतळा आहे व जेवण ज्यापेक्षा पाप ठरले तेव्हा त्यापासून पोषण, उत्पत्ती सर्वच पापमय ठरते. जेवून 5च मिनिटात ओकरी झाली तर त्या अन्नाची घाण येते असा अनुभव आहे. जर इतक्या अल्पावशात अन्नाची घाण होते तर त्याला प्रथमच म्हणजे खाण्यापूर्वीच तसे समजण्यास काय हरकत आहे? म्हणून सत्पुरुष अन्न व विष्ठा यात फरक समजत नाही. शिवाय वाटेल तसे अन्न खाऊ लागले म्हणजे त्या योगे शरीरास मस्ती, मगरुरी अनेक वासना वाढतात. मग त्या मस्तीच्या योगे व वासना बुद्धीच्या योगे अधिकाधिक पापाचरण होते. तर अशा रीतीने जेवणाच्या योगे होणाऱ्या दोषांच्या क्षयासाठी शास्त्रात अन्न संस्कार केल्याशिवाय अन्न खाऊ नये असे सांगितले आहे व म्हणूनच एकादशीच्या दिवशी निराहाराची व्यवस्था करून ठेवली आहे. यावरून जेवण हे पाप आहे. दुसरे कारण, जेवणासाठी अन्न मिळवण्यास कितीतरी पापे करावी लागतात. लबाड्या, लुच्चगिरी कशासाठी? तर जेवणासाठी, म्हणजे वाईट कामासाठी ज्याची उत्पत्ती ते पापच ठरते. अर्थात पापापासून मिळवलेले अन्न पुण्य कसे होईल? त्या पापापासून झालेले रक्त मांस पापरूप आहे. त्या मळाचाच तो पुतळा. एवढ्याकरता उपवास करावे, निदान एकादशीच्या दिवशी तरी करावे. उपवास म्हणजे 11ही इंद्रियांना उपवास. इंद्रियांना निराहारी ठेवले म्हणजे पाप उत्पन्न करणारे सर्व विषय नाहीसे होतात. निराहारी म्हणजे ज्या इंद्रियांचे जे खाद्य असेल ते बंद करणे. 5 ज्ञानेंद्रिये बंद केली पाहिजेत, म्हणजे जसे डोळ्यांचे खाद्य प्रिय वस्तू पाहणे, झोप घेतली तरीही त्याला निराहारी ठेवले असे होत नाही, म्हणून रात्री हरिजागर करण्याचे सांगितले आहे. इतर वस्तू पाहण्याचा दोष घडू नये म्हणून ईश्वराचे रूप पाहत बसावे. विषयाबद्दलची कुठलीही गोष्ट न ऐकली म्हणजे कानास उपोषण होते. असे सर्व इंद्रियांच्या जीवास उपोषण करविले पाहिजे. शांत बसावे. शांत बसले तर श्वासही प्रमाणात चालतो, म्हणजे नाकास उपोषण होते. मौन धारण करून बसावे. तसे न होईल तर नामस्मरण करावे. देवासंबंधाने इंद्रियांचा उपयोग केल्यास निराहाराचे फळ आहे. हातपाय इत्यादी अवयवांना स्वस्थ बसावे किंवा ईश्वराकडे लागावे असे नित्य केले तर ते विषय जवळच येत नाहीत. अन्न न खाल्ले म्हणजे सर्व इंद्रियांना उपोषित ठेवले असे होते, कारण भूक लागली म्हणजे बोलणे, चालणे इत्यादी क्रियांकडे लक्ष जात नाही. म्हणून अन्न न खाणे म्हणजेच सर्व इंद्रियांना उपवास घडतो. मुख्य मन उपोषित ठेवले पाहिजे. त्याच्यात कोणतेही विचार आले नसले पाहिजेत. अन्न मिळाले नाही तर मनही काही करीत नाही, स्थिर होते. सर्व विषय परावृत्त होतात. म्हणून उपवासाची फार माहिती आहे. वैकुंठापर्यंत जाण्याचे तिकीट म्हणजे उपोषण.
ते आपल्याजवळ असल्यास वैकुंठात जाता येते. स्टेशनवर गाडी जरी ठरल्यापैकी येऊन थांबते तरी एकादशीच्या दिवशी फिरत्या देवळाचे दरवाजे एका सरळ रेषेत येतात व ज्याच्या 11ही इंद्रियांना उपवास करविला असतो तो त्या देवळात जातो. त्या फिरत्या देवळाची गोष्ट पूर्वी सांगितली आहे. यावरून आपल्या एकादशीच्या दिवशी देवळात जाण्याची चाल आहे. उपवास वगैरे होत नसेल तर रोजच्या खाण्याचा तरी पालट करावा, म्हणजे पुढे अभ्यासाने उपवास होऊ लागतीलच. एकादशीच्या दिवशी मेल्यास वैकुंठात जातो असे म्हणतात. त्याचे कारण वैकुंठाचे दरवाजे त्या दिवशी सरळ रेषेत मोकळे असतात. अशा रीतीने 11ही इंद्रियांना उपोषण घडून तो जीव वैकुंठात जाण्याच्या योग्यतेचा होतो. एकादशीचे महात्म्य विशेष असल्याकारणाने पूर्वीचे राजे स्वतः एकादशी करून प्रजेसही नव्हे तर पशुपक्षात देखील उपोषण घडवीत असत. हल्ली स्वतःसही उपोषण नाही व मुलाबळासही नाही. घटकाभर जर खाल्ले नाही तर सोसत नाही. मग याकरता उपोषणाचे फळ मिळण्याकरता फळे, रताळी, केळी इत्यादी ठराविक पदार्थ खाऊन तरी निराहाराचे फळ मिळवावे. नेहमी पदार्थ तरी सोडावेत. असे हे करतात. चहा ज्यांना आवडतो, सर्वांसच बहुतेक आवडतो, ते म्हणतात आम्ही 3-4 वेळा चहा पिऊन काही न खाता एकादशीचे उपोषण करू. पण अशा रीतीने निराहाराचे फळ मिळणार नाही. कारण इंद्रियांची नेहमीची वहिवाट त्या दिवशी बंद केली तरच खरे उपोषण घडेल. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. या अध्यायाचे जे कोणी पठण श्रवण करतील व त्याप्रमाणे शक्य तितके आचरण करतील तर संसार प्रपंच करीत असूनही त्यांना दोष लागणार नाही व मोठमोठी अनुष्ठाने तपश्चर्या पुरस्चरणे केल्याचे पुण्य सहज रीतीने मिळून त्यांचे एक फळही तात्काळ मिळेल. वृक्षदेवता प्रसन्न होतील. अन्न जेवल्याशिवाय होणारे पाप व दोष नाहीसे होतील. जन्मभर व्रत उपवास केल्याचे पुण्य मिळून वैकुंठ पदाचा रस्ता त्याला दिसू लागेल. असा हा अत्यंत पवित्र विषयाचा अध्याय आहे. ओम तत्सदिती श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्षुदाया संसार दोष निवारण अश्वस्थादि वृक्ष महात्मम एकादश